आहेत सगळीकडेच कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी आग्रही आहेत. प्रत्येक कार्यकर्त्यांना आणि पक्षाला सुद्धा अधिकाधिक जागा मिळाव्याची वाटणं साहजिक आहे. परंतु आम्हा सगळ्यांना ज्या सूचना आहेत आणि आम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने महायुती करून लढायचं आहे, त्यामुळे जागा वाटपामध्ये जे जे काही कमी जास्त होईल ते सगळं आपल्याला पुढच्या टप्प्यात कळेल. फॉर्म भरायला सुरुवात होईल, त्यानंतर या सगळ्या गोष्टींच्या बद्दलची स्पष्टता येईल. पण महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत आणि जागा वाटप महत्वाचं नाही तर निवडणुकीचा निकाल महत्वाचा आहे. मी तुम्हाला सांगतो की महायुतीचा निकाल आणि कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीची सत्ता येईल या पद्धतीचंच काम या जिल्ह्यातलं विविध प्राप्त पक्षाचे सर्व प्रमुख नेतृत्व करतात. जिल्हा परिषदेमध्ये वाटताना माहिती महायुतीचं सरकार या राज्यात स्थापन झाल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा सर्वांनी महायुती म्हणूनच निवडणूक करावी अशा पद्धतीचा आमच्या वरिष्ठांच्या सूचना आमच्या सगळ्यांना. अगदी अपवादात्मक परिस्थितीमध्ये जिथं जमत नसेल तिथं आपल्या स्थानिक पातळीवरती निर्णय घ्यावा अशाही सूचना दिल्या. आपण बघितलं असेल काही काही ठिकाणी इथं सुद्धा आम्हा मंडळींना आमची कसरत होती, आम्हा सगळ्यांचे प्रयत्न होते, परंतु प्रयत्नानंतर जिथं अडचण होती त्या ठिकाणी काही ठिकाणी स्वतंत्र अशा पद्धतीची सुद्धा लढाई झाली. जिल्हा परिषदला सुद्धा महायुती म्हणूनच लढाई करावी अशा सगळ्यांचाच आग्रह आहे. आणि समजा एखाद्या ठिकाणी काही अपवाद असतील तर त्या अपवादाला सुद्धा घेऊन पुढे आम्ही जाणार. कागलमध्ये खरं तर माहितीने यश मिळवले, तर कागलमध्ये कुठेतरी हिटाचा खडा पडला असं दिसतंय. कारण संजय दादा म्हटले यांना त्या ठिकाणी एकटं पाडण्यात आलंय. कागल आणि निवडणूक स्थानिक पातळीवरती सुद्धा जाते. जरी ती नगरपालिका, नगरपंचायतीची, नगर परिषदेची निवडणूक असेल तरी सुद्धा तिथल्या स्थानिक पातळीवरच्या गटातटांचा सुद्धा तिथं भाग येतोय. आपण बघितलं असेल मुरगोड हे संजय मंडलिक साहेबांचं गाव आहे. साहजिकच तिथं त्यांचं प्राबल्य आपल्याला या निवडणुकीत दिसलं. पलीकडच्या बाजूला कागल हे सन्माननीय मुश्रीफ साहेब आणि समर्जित राजांचंही गाव आहे. त्यामुळे तिथं त्यांनी सुद्धा तशा पद्धतीने यशस्वी अशा पद्धतीची तिथली निवडणूक केली. स्थानिकच्या गटातटांमध्ये ज्या पद्धतीने विभागणी होते त्यामुळे सुद्धा या निवडणुकीमध्ये थोडा स्थानिकचा संदर्भ येतोय. एकटं पाडणं ह्याच्यापेक्षा सुद्धा राजकारण आपलं आणि आपल्या कार्यकर्त्यांना संधी देणे याही निवडणुकीतला छुपा अजेंडा असतो तो मला वाटतं या ठिकाणी या 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 हा.